नमस्कार मुलांना. याआधी आपण समरूपता प्रकरणावर काही महत्त्वाचे मुद्दे बघितले. त्यावर आधारित उदाहरणांचा सराव आपला राहिला होता. त्याबाबत आपण काही उजळणी घेऊया. याआधी आपण 8व्या वर्गामध्ये गुणोत्तर व प्रमाण म्हणजेच रेशिओ या भागावर बघितलं होतं. दोन संख्यांचा रेशिओ म्हणजे काय? जर दोन संख्या दिलेली आहे तुम्हाला 3 आणि 7. 3 आणि 7 मध्ये या दोघांचा जर आपल्याला रेशो लिहायचा असेल तर पहिली संख्या 3 अंश छेद 7 असं किंवा 3/7 असंही लिहिता येतं. मग आता हेच आपल्याला संख्यांच्या ऐवजी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाबाबत जर लिहायचं झालं तर जर एखादा त्रिकोण असेल ABC त्रिकोणामध्ये त्याचा पाया BC असेल आणि त्याची उंची AD असेल. जर आपण त्रिकोण काढला ABC, पाया जर BC घेतला तर हा व्हर्टेक्स आहे. या व्हर्टेक्सवरून आपण परपेंडिक्युलर काढला D बिंदूवर तर AD त्याची हाईट झाली आणि BC त्याचा बेस झाला. तर मग एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट आपल्याला असं म्हणता येईल. मग त्याच प्रकारचा मी दुसरा कोणताही त्रिकोण घेतला PQR, परपेंडिक्युलर काढला PS अपॉन याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं त्रिकोण PQR सोबत, तर काय मिळेल आपल्याला? हाफ QR इंटू PS. हाफ कॅन्सल, दॅट इज बेस B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. बेस समान B1 इज इक्वल टू B2 असेल तर मिळेल आपल्याला H1 अपॉन H2. ट्रायंगल 1, एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2, राईट. जर H1 इज इक्वल टू H2 असेल तर एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू मिळेल आपल्याला B1 अपॉन B2. मग यावर आधारित उदाहरणं कोणते असतात? तुम्हाला काही सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत आणि कृती दिलेली आहे. या कृतीमध्ये तुम्हाला खालील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा म्हटलेलं आहे. तर इथे आपल्याला त्रिकोण ABC म्हटलं, एरिया ट्रायंगल ABC. व्हॉट इज ABC? This is ABC. Here AR is perpendicular, hence AR is height and BC is base. AR ही उंची आहे आणि BC पाया आहे. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे वेगवेगळे दोन त्रिकोण घेतलेले आहेत. तर इथे तुम्हाला ABC आणि APQ मध्ये AR हा लंब म्हणजेच परपेंडिक्युलर सेम दिसतो आहे, म्हणजे त्याची हाईट सेम आहे. म्हणजेच त्यांच्या पायाच्या काय राहील, इथे आता 2 दिलेले आहे तर पहिल्यांदा आपल्याला लिहून घ्यावं लागेल. हाईट AR काय येईल इथे? इज इक्वल टू AR इंटू AR इज द हाईट अँड हिअर BC इज द बेस. BC पाया आहे. APQ मध्ये पुन्हा AR हाईट आहे पण पाया बदलेल. APQ, PQ पाया राहील PQ. AR कॅन्सल झाला, BC अपॉन PQ. म्हणजे याची हाईट सेम आहे. तर कोणती कंडिशन? फर्स्ट कंडिशनवर त्याच्या काय येईल? फर्स्ट कंडिशनवर तो राहील. त्याचप्रकारे ही सेकंड आणि थर्ड तुम्हाला सोडवायचं आहे. मग आता इथे थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला PS इज परपेंडिक्युलर RQ अँड सेक QT इज परपेंडिक्युलर टू PR. म्हणजेच रेख PS हा रेख RQला लंब आहे आणि रेख QT हा PRला लंब आहे. आणि RQ, PS, PR आणि QTची व्हॅल्यू आपल्याला या दिलेल्या आहेत व्हॅल्यूज आणि QTची व्हॅल्यू काढायची आहे. PQR दिलेला आहे, PS परपेंडिक्युलर आहे, इथे QT परपेंडिक्युलर आहे. अशा प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करावं लागेल? ट्रायंगल इज सेम
देन PR इज इक्वल टू 12 अँड QT इज इक्वल टू काढायचं आहे आपल्याला. याचा फॉर्म्युला येईल हाफ बेस इंटू हाईट. व्हॅल्यू पुट करू आपण 12 इंटू QT. हिअर इज इक्वल टू हाफ, RQ इज 6, PS is also 6, hence half into 36. Area triangle PQR is same, here first and here second, hence 12 into QT is equal to 36, and QT is equal to 36 upon 12 is equal to 3, hence QT is equal to 3 from 1 and 2. राईट. या प्रकारे आपल्याला बाकीचे उदाहरणं सोडवायचे. इथे सुद्धा ही पॅरलल लाईन आहे, तर यामधील हाईट सेम राहील आणि इथे बेससुद्धा सेम आहे. अशा याच्यामध्ये हाईट पण सेम आहे, बेस पण सेम आहे, म्हणून त्यांचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काय मिळेल 1:1:1. इथे बघा, हे उदाहरण आपल्याला 4 मार्काला विचारू शकतात. पण आता इथे काय केलेलं आहे, ABC घेतलेला आहे, वेगवेगळे ट्रँगल्स घेतले आहे प्रत्येक याच्यात. मग हा ट्रँगल पाहायचा, त्या ट्रँगलचा परपेंडिक्युलर कुठे आहे तो येतो तो पाहायचा, म्हणजे त्याची हाईट बघायची, बेस बघायची. इथे पण त्याची हाईट बघायची, बेस बघायची, किंवा इक्वल हाईट किंवा इक्वल बेसमध्ये आहे का. जसं आता इथे PQB आहे, PQB म्हणजे हा छोटा ट्रँगल आलेला आहे. PBC म्हणजे हा पूर्ण इथपर्यंत आलेला आहे. यामध्ये आपल्याला P कॉमन व्हर्टेक्स असल्यामुळं त्याची हाईट सेम आहे. मग डिफरंट काय आहे, बेस. हिअर बेस इज BQ फर्स्ट ट्रँगलमध्ये अँड सेकंड ट्रँगलमध्ये BC, हेन्स इट्स रेशिओ इज BQ अपॉन BC. याच प्रकारे आपल्याला बाकीचे सोडवायचे आहे. आता येईल प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, BPT थिअरम. इथे काय असतो की ट्रँगल ABC मध्ये जर लाईन L ही BCला म्हणजेच एका तिसऱ्या बाजूला समांतर असेल, तर ह्या P मध्ये ही काय करते आहे, याला इंटरसेक्ट करते आहे. तर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असते. मग या इथे जिथे जिथे आपल्याला एक ट्रँगल दिसेल आणि एक लाईन पॅरलल दिसेल थर्ड साईडला, आणि ती इंटरसेक्ट करत असेल 2 पॉईंटमध्ये, तर तिथे तिथे आपल्याला BPT लावावं लागेल. त्याचाच इन्व्हर्स काय म्हणतो, कॉन्व्हर्स ऑफ BPT काय म्हणतो की जर तुम्हाला रेशो दिला असेल AP अपॉन PB इज इक्वल टू, एखाद्या ट्रँगलमध्ये अशी लाईन असेल एखादी, तुम्हाला म्हटलं नसेल ती पॅरलल आहे की काय आहे, पण AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC दिलेलं असेल, तर तुम्हाला काय मिळतं बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT की PQ दॅट इज L लाईन इज पॅरलल टू BC. यावरचे उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत इथे 1.2 मध्ये. इथे काय दिसतंय बघा, खालील त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत. यावरून कोणत्या त्रिकोणात किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे. म्हणजे आता इथे ट्रँगल दिलेला आहे आणि हा रे दिलेला आहे. हा Pला बायसेक्ट करतो की नाही ते ठरवायचं आहे. म्हणजेच आपल्याला कोणता थिअरम वापरायचा इथे, बायसेक्टर, अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर की जर एखादा ट्रँगल असेल आणि त्या ट्रँगलमध्ये एक अँगल बायसेक्टर असेल की ABC, ट्रँगल ABC मध्ये अँगल Bचा हा बायसेक्टर आहे. बायसेक्टर आहे म्हणजे काय करतो, कोणाला या 2 समान भागात विभागत आहे. या 2 कोणाला जर या त्रिकोणाच्या ABC त्रिकोणाच्या या कोणाला जर 2 समान भागात विभागत असेल, तर अँगल बायसेक्टर थिअरम काय म्हणतो, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय काय म्हणतो की AB अपॉन BC
म्हणजे ए बी म्हणजे या अँगलला बायसेक्ट करतो म्हणून इथून घ्यायचा. हा फर्स्ट साईड घेतली ए बी अपॉन सेकंड साईड घेतली बी सी इज इक्वल टू एपासून आपण घेतो आहे. तर इथे जर हा डी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असेल तर वर ए बी घेतला आहे तर एपासूनच सुरू करायचं ए डी अपॉन डी सी. मग ही जर आपल्याला कंडिशन मिळत असेल एखाद्या ठिकाणी की अशा प्रकारे त्यांच्या त्या साईडच्या किमती ठेवल्या आणि त्याचे जर आपल्याला हे दोन्ही रेशो सेम मिळत असेल तर आपण म्हणू शकू की हा रे या अँगलला दोन समान भागात बायसेक्ट करतो आहे, म्हणजे दोन समान भागात विभागतो आहे, म्हणजे तो दुभागत आहे. मग प्रॉब्लेम काय म्हणतो की बघा इथे पहिलं दिलेलं आहे 3.5 दिलेले इथून इथपर्यंत 1.5 दिली आहे आणि पीचं विचारलं आहे. मग इथे आपल्याला काय मिळेल पहिल्या याच्यामध्ये पी आर अपॉन पी क्यू. पी आर अपॉन पी क्यू. पी आर आहे आपला 3/7. 3/7. मग पी आर घेतला तर आपल्याला काय घ्यावं लागेल इथे आर एम अपॉन एम क्यू. आर एम अपॉन एम क्यू. आर एम 1.5 अपॉन 3.5. इथे भाग जातो का पहा बरं. 5 3 जा 5 7 जा 3/7 कारण 1 पॉईंट निघून जातो म्हणून पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू म्हणू शकतो आपण. म्हणून यामध्ये पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आहे असं म्हणता येईल. इथे पण आपल्याला तो सॉल्व करता येईल. इथे बघा आता काय म्हटलं आहे की ट्रँगल पी क्यू आरमध्ये पी एम इज इक्वल टू 15 अँड क्यू पी क्यू इज इक्वल टू 25. पी एम दिलेला आहे 15 अँड पी क्यू दिलेला आहे तुम्हाला किती 25. तर मग हा इतका किती होईल 10. मग पी आर दिलेला आहे 20 आणि एन आर दिलेला आहे 8 म्हणजे हा किती झाला 12. आणि म्हटलेलं आहे की एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का, म्हणजे दॅट इज एन एम इज पॅरलल टू आर क्यू. मग त्यासाठी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी वापरता येईल. रेशिओसाठी आपल्याला व्हॅल्यूज दिलेली आहेत म्हणजे आपल्याला इथे काढता येईल पी एन अपॉन एन आर. पी एन अपॉन एन आर 12/8 कितीने डिवाइड होईल 4 3 जा 4 2 जार दॅट इज 3/2. हिअर पी एम अपॉन एम क्यू. पी एम अपॉन एम क्यू 15/10. 5 3 जा 5 2 जा 10 that is Pn upon Nr is equal to Pm upon Mq. Hence आपण म्हणू शकतो की Nm seg Nm is parallel to seg Rq किंवा रेषा Nm ही बाजू RQ ला समांतर आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. याच प्रकारे तुम्हाला हे बघा हा कोणदुभाजक इथे दिसतोय तर हा कोणदुभाजकावर राहील. आता इथे तुम्हाला काय म्हटलेलं आहे कोणांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा की हे आता इथे कोणांची माप हा 60चा दिला आहे हा 60चा दिलेला आहे. तर आपल्याला आपण काय करावं लागेल इथे पहिल्यांदा हा 60 आहे हा 60 आहे म्हणजेच हा संगत कोणांची एक जोडी एकरूप आहे. corresponding angles are congruent, hence this line is parallel to this, hence ratio AP upon PB is equal to AQ upon QC. बघा इथे एक कृती दिलेली आहे ही त्या दिवशी आपण समजून घेतली होती. अशा प्रकारे हे उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायचे आहेत.